नमस्कार. दुपारचे 12 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातम्या आता सविस्तरपणे. कांदा उत्पादकांसाठी महाविकास आघाडी आता मैदानात उतरली. महाविकास आघाडीकडून विराट क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आले. महामोर्चामध्ये रोहित पवारांसह महाविकास आघाडीचे नेते सुद्धा सहभागी झाले. पुणे नाशिक महामार्गावर या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं. महाविकास आघाडीकडून विराट क्रांती मोर्चाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. कांद्याला भाव मिळावा यासाठी रोहित पवार आणि महाविकास आघाडीचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले. अनुदानाची मागणी अजूनपर्यंत मान्य त्या ठिकाणी झालेली नाही आणि जे काही केंद्र सरकारने ठरवलंय आंदोलनानंतर की हो आम्ही नाफेडला मार्केट कमिटीमध्ये माल घ्यायलासाठी सांगू 10 लाख टन, पण अजूनपर्यंत त्या पद्धतीची खरेदी दुर्दैवाने त्या ठिकाणी सुरू झालेली नाही. त्यामुळे आज 12 वाजता महाराष्ट्र सरकारचं कॅबिनेट आहे. हे सर्व मंत्री एकत्रित येतात. शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक निर्णय तिथे घेतले जातील. त्यातच आमच्या या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा महत्त्वाचा मुद्दा हा तिथं घेण्यात यावा आणि आजच्या आज काहीतरी सकारात्मक निर्णय आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही त्यांच्या बाबतीतला निर्णय घेण्यात यावा अशी विनंती या सरकारला त्या ठिकाणी आम्ही करतो. आंदोलनातून इशारा स्पष्ट आहे की या सरकारने मुक्या बहिरा आणि आंधळ्याचं जे सोंग घेतलंय ते त्यांनी दूर करावं, जागं व्हावं. डोळस दृष्टिकोनातून त्यांनी या सर्व समस्यांकडे बघावं आणि त्यांनी दिलेले जे आश्वासन आहे ते पूर्ण करावे.